गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। वटसावित्री पौर्णिमा निमित्त उपनगर परिसरात गस्त घालत असताना गांधीनगर गेट येथे प्राणघातक अग्निशस्त्र बाळगल्याप्रकरणी गुंडविरोधी पथकाने एकाला अटक केली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उपनगर भागातील गांधीनगर गेट येथे एक इसम प्राणघातक हत्यार बाळगून काहीतरी उद्देशाने वावरत असल्याची माहिती गुंडविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार अक्षय गांगुर्डे व गणेश भागवत यांना मिळाली। बातमीची खात्री करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी सापळा रचण्यात आला। पोलिसांची चाहूल लागताच सतीश विष्णू खेतरे वर्ष 25 राहणार राहुल नगर महादेव मंदिराच्या जवळ टाकली रोड येथे पळून जाण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतलाय। त्याच्या अंगझडतीत एक गावठी कट्टा व एक जिवंत कारतूस जप्त केले। पुढील तपासासाठी त्याला उपनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। सदरची कामगिरी गुंडविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, मलंग गुंजाळ, विजय सूर्यवंशी, सुनील लाडके, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, राजेश राठोड, प्रवीण चव्हाण, कल्पेश जाधव, अशोक आघाव, सुनीता कवडे अशांनी संयुक्तरित्या पार पाडली आहे। माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी आज वट सावित्री पौर्णिमेनिमित्त पोलीस ठाणे हद्दीत व पोलीस आयुक्त हद्दीत सतर्कपणे गस्त करण्याबाबत गुंडाविरोधी पथकाला आदेशित केले होते। त्यानुसार गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे हे उपनगर पोलीस ठाणे हद्दीत गस्त करीत असताना त्यांना बातमी मिळाली की एक इसम हा गावठी कट्टा घेऊन येणार आहे। त्याप्रमाणे सदरची बातमी माननीय DCP क्राईम बचाव सर व माननीय ACP क्राईम श्री मिटके सर यांना सांगून त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार असे उपनगर पोलीस ठाणे हद्दीत गांधीनगर परिसरात सापळा लावला असता इसम नामे सतीश विष्णू खेतरे वय 25 वर्ष राहणार राहुल नगर टाकळी रोड नाशिक यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक गावठी कट्टा व एक जिवंत कारतूस असं अग्निशस्त्र हस्तगत करण्यात आलेलं आहे। सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाने आज रोजी केलेली आहे। एस मराठी न्यूज करिता नाशिक शहर प्रतिनिधी नाशिक। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।